मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आंबेडकरी चळवळीचे प्रेरणेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा 66वा जन्मदिवस म्हणजे संघर्ष दिवस म्हणून साजरा करण्यात आला व या वाढदिवसानिमित्त आज रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा रिपाई पक्षाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माननीय प्रकाशजी लोंढे साहेब बॉस यांच्या आदेशाने व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाल्मिकराव सोनवणे आणि तालुकाध्यक्ष दिलीप अण्णा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शहर अध्यक्ष विकास दादा केदारे आणि युवा शहराध्यक्ष सुशील भीमराव ओशिरे यांच्या अध्यक्षतेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये असंख्य महिला व तरुणांचा पक्षप्रवेश करण्यात आला व माजी जिल्हाध्यक्ष दीपक निकम यांच्या हस्ते युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाल्मिकराव सोनवणे हे युवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष याची विचारधारा म्हणजे कुठेही गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत असेल तर एकेकाळी जसे सर्व पॅन्थर्स आक्रमक होऊन रस्त्यावर उतरायचे व अन्यायाविरुद्ध आवाज उचलून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करायचे, तोच 80च्या दशकातला पॅन्थर आज सुशील भीमराव ओशिरे यांच्यात पाहून आनंद होत आहे असे देखील सोनवणे यांनी सांगितले। तसेच याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रिपाईचे माजी जिल्हा अध्यक्ष दीपक निकम यांनी आपल्या काळातील कारकिर्दीच्या काळाची आठवणींचा उजाळा देत म्हणाले की मी समाजाच्या ऐक्यासाठी व रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी सदैव युवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही देखील यावेळी निकम यांनी दिली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव ओशिरे यांनी प्रस्ताव मांडला की आपल्या नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर मालेगाव बाह्यचे आमदार तथा जिल्ह्यासाठी विकासाची दृष्टी ठेवणारे लोकनेते माननीय दादा भुसे साहेब यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची धुरा देण्यात यावी व तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील देखील नागरिकांची भावना समजून घ्यावी आणि बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री आयात करून मालेगाव तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील देखील नागरिकांच्या भावना दुखवू नये, अन्यथा रिपब्लिकन पक्षामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र कळवावे। मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवू असे प्रस्ताव ओशिरे यांनी मांडला तथा सर्व युवा पदाधिकाऱ्यांनी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली। या पार्श्वभूमीवर युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पुढील प्रमाणे करण्यात आल्या। सचिन सुभाष गायकवाड मालेगाव युवा शहर उपाध्यक्ष, विजय कैलास गंगावणे युवा शहर सरचिटणीस, विशाल अशोक देवरे युवा कार्य अध्यक्ष, जितेंद्र गिरीधर बोरसे युवा शहर सचिव, मेघराज सुरेश बोरसे युवा सहसचिव, आकाश राजू कापडणे युवा शहर संपर्क प्रमुख, रवींद्र भरत सकट युवा शहर सेक्रेटरी, सोनू अहिरे युवा शहर विद्यार्थी परिषद अध्यक्ष अशा अनेक युवा कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करत पद ग्रहण केले। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपतालुका अध्यक्ष विष्णू शेजवळ, युवा तालुका अध्यक्ष सनी चंदनजी मजदे, राजेश पटाईत शहर कार्याध्यक्ष, रवी पगारे तालुका सचिव, बाळासाहेब पगारे तालुका कार्याध्यक्ष, विनायक हिरामण वाघ तालुका प्रमुख सल्लागार, बाळू बिराडे तालुका उपसहसचिव, आनंद खैरनार द्याने विभाग प्रमुख, रविराज जगताप पंचशील नगर प्रमुख, निंबा पाखरे द्याने शाखा प्रमुख, रतिलाल पवार युवा तालुका संपर्क प्रमुख मांजरे, बापू शिंदे जिल्हा नेते, शिवा चव्हाण युवा नेता, आनंदजी गांगुर्डे जिल्हा नेते, दीपक पवार जिल्हा नेते,
मिलिंद प्रभाकर अहिरे युवा नेता, विशाल जाधव युवा नेता, आकाश निकम युवा नेता आदी सर्व पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही ना काही पद आहेत, काही सदस्य आहेत, काही सेक्रेटरी आहेत, तरी सगळ्यांचं या ठिकाणी नाव घेणं शक्य नाही. तर या सगळ्यांच्या अनुमतीने या ठिकाणी आपला रामदासजी आठवले सगळ्यांनी त्या सहभागी होऊन त्यांना शुभेच्छा, पुढील कार्यक्रम त्यांनी कार्य करण्याच्या शुभेच्छा त्यांना या ठिकाणी आपण सगळे मिळवून देऊ. या ठिकाणी 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि ह्या वाढदिवस निमित्त जमलेले वरिष्ठ नेते देवा बिराडे, राजेश पटनायक, विष्णुभाऊ शेजवळ आणि आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते मंडळी, आज या ठिकाणी माननीय रामदास आठवले साहेबांचा 66वा वाढदिवस आपण साजरी करतो. पण त्यानिमित्त कमी असल्यामुळे थोडक्यात भाषण. आज आठवले साहेबांचा वाढदिवस अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्यांना आनंद झालेलाच आहे. आठवले साहेब तुम बडे तुमसे बडा नको, तुम्हाला झेंडा दिल्ली मिळो. आठवले साहेबांना जी आवड आहे कवितांची तीच आवड मला पेल. मी शीघ्र वेळ तुमचा जास्त घेणार नाही. शीघ्र कवीला किती वेळ दिला दिवसभर तर चालूच आहे माझं, पण मी थोडक्यात आटून घेणार आहे. आपल्याला कार्यकारिणी करायची आहे, पण कार्यकारी पुढे जातील, समाजाला सुधारतील, समाजाचा उन्नतीचा मार्ग दाखवतील, विकास घडवून आलेल्या सर्वांना जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवले साहेब आगे बढ़ो, लोंढे साहेब आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवले साहेब आगे बढ़ो, लोंढे साहेब आगे बढ़ो. Audio Jungle.